म्हटलं की होमिओपॅथिक डॉक्टर हा कमी पडतात. जसं जसं तुम्ही युगामध्ये पण बघाल, सतयुग टू कलयुग इव्हॉल्युशन आहे, तसं आजारांमध्ये पण इव्हॉल्युशन आहे. 100 वर्षापूर्वीचे आजार, 50 वर्षापूर्वीचे आजार, 10 वर्षापूर्वीचे आजार आणि आताचे आजार. सो ह्याच्यामध्ये पण त्या डॉक्टरला पण कॉन्स्टंट अपग्रेड राहणं ते पण रिक्वायर्ड आहे. प्लस सिच्युएशनला आणि फॅक्टला अवेअर राहून मेडिसिन सिलेक्ट करणं. आताच्या कंडिशनला पूर्वीच्या वेळेस तसं होतं म्हणून ते आता असंच चालेल असं नाही. समहाव तुम्हाला प्रॅक्टिकल होमिओपॅथीचा अप्रोच पण आणणं गरजेचं आहे, की जी रिझल्ट ओरिएंटेड पाहिजे, जी डेटा ड्रिव्हन पाहिजे आणि जी तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये अनालिसिस आणि ऑब्झर्वेशन देऊन तुम्ही स्वतः त्या केसेसवरती किती काम केलेलं आहे हा पण एक डेटा तुमच्या स्वतःकडे पाहिजे. आणि त्याला कारण म्हणजे ही कंटिन्युअस इव्हॉल्विंग प्रोसेस आहे. जसं व्यक्ती तेवढ्या प्रकृती आपण म्हणतो, तर प्रत्येक ह्युमन हा कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे इव्हन आता मेडिकल सायन्स कितीही ऍडव्हान्स होऊ देत, मशिनरीज कितीही ऍडव्हान्स होऊ दे, ह्युमन इज स्टील अ कॉम्प्लेक्स पर्सन.